महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर या आता एसआयटी चौकशीला सामोर जाणार असल्याची माहिती समोर येतात. ताज्या माहितीनुसार रुपाली चाकणकर या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या असून त्यांच्यासोबत वकीलही असल्याचं सांगितलं जात आहे. आज ते एसआयटी समोर हजर राहून जबाब देण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय? भोंदू अशोक खरातवर अनेक गंभीर आरोप आहेत. तंत्रमंत्र, बुवाबाजी आणि अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं कथित लैंगिक शोषण, व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी आणि सर्वसामान्यांची कोट्यवधीची फसवणूक आणि जमीन व्यवहारात मोठा घोटाळा या सर्व आरोपांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही गंभीर आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली, कारण त्या खरातच्या शिवनिका ट्रस्टवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. आता एसआयटी चौकशीत नेमकं काय समोर येणार आहे, कोणाकोणाची नावं उघड होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. दुसरीकडे शिर्डी जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणात अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राहत्या न्यायालयात त्याला कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिर्डी आणि आसपासच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणुकीत लाटल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, खरातची पत्नी कल्पना खरात नेमकी कुठे आहे? गेल्या 1.25 महिन्यापासून ती फरार असून 2 जिल्ह्यातील पोलीस तिचा शोध घेत आहेत. पण सतत ठिकाण बदलत असल्याने ती अजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तर या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.